हिंदू धर्म म्हणजे वर्णवर्चस्ववाद, हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणवाद, हिंदू धर्म म्हणजे जातीयवाद. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे चारही गोष्टी नसल्या तरी हिंदू धर्म आहे की नाही, कारण या चार गोष्टी म्हणजे हिंदू धर्म नाहीच आहे मुळामध्ये. त्यामुळे उदाहरण सांगायचं तर विदेशामध्ये अमेरिकेमध्ये हिंदू समाज आहे, तिथे हे चार गोष्टी नाही आहेत ना. विदेशामध्ये कोणत्याच देशामध्ये या चार गोष्टीपैकी एकही गोष्ट नाही. मग त्यांना हिंदू म्हणून मान्यता आहे की नाही, तर आहे. एखाद्याने उद्या इंटरकास्ट मॅरेज केलं तर त्याला हिंदू म्हणत नाही का? म्हणतात. आपल्या आर्य समाजाने लाखो विवाह लावले बिना जातीचे, जातीच्या पातीचा विचार न करता. मग त्यांचे विवाह काय हिंदूंचे विवाह नाहीत का काय? अरे उद्या रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन लग्न केलं तरी त्यांचं हिंदूच राहत, हिंदूच आहेत ना. ते काय वेगळे आहेत का? मान्यता आहे ना त्यांना हिंदू म्हणून. म्हणजे मनुस्मृती पाळतो का हिंदू समाज? तर 99% हिंदू समाज मनुस्मृती पाळत नाही. कोणी, मी 1% अशासाठी सोडतो की असतील काही पाळणारे 5-10 लोक किंवा काय जे असतील ते असतील. काय मुख्य समाज जो आहे 99.99% हा मनुस्मृती मानतच नाही मुळामध्ये. आणि मनुस्मृती हा काही हिंदू धर्माचा ग्रंथ पण नाहीये. मनुस्मृतीची पूजाही कधी केली जात नाही. मनुस्मृती काही कोणी गळ्यातलं ताईत नाही कोणाच्या. पुस्तकं असू शकतं ना, अशा अनेक स्मृती, त्यातली एक मनुस्मृती आहे. इंग्रजांनी त्याला कायदा म्हणून मान्यता दिली असेल म्हणून ती हिंदूंचं होत नाही ना. इंग्रजांच्या कोर्टात चालत असेल कदाचित काय चालायचं ते. हिंदूंचे जे कायदे चालत आलेले आहे व्यवहाराचे घटनापूर्व काळात, ते परंपरेने चालत आलेले आहे. ते काय नुसते मनुस्मृतीचा विषय नाही. मनुस्मृतीशी काही मॅच होऊ शकतात, पण शूद्रांवरचा अन्याय हे काय गावगावला कोण चतुर्वर्ण्यात नव्हतं तर कोण शूद्राला अन्याय करीत होतं? सगळेच शूद्र होते गावामधले लोक, सगळेच कष्टकरी होते. ब्राह्मण सुद्धा कष्ट करीत होता गावातला.